चुलीवरचा छान असा सकाळचा चहा. गणेशचा चालू आहे नाश्ता. नाश्ता काय करतोय बघा तो. मामाही बसले तिकडे. मामाला आता चहा देते. आणि हे मस्त मी रात्री गेले ते शुद्धोरी करायला आमच्या इथे भाऊकीमध्ये. तिथे हे कडकण्यासारख्या पुऱ्या आणि रव्याची पुरी केली होती ती आणलेली आहे. देतात येताना. आणि सकाळचं सुंदर असं वातावरण. तर गणेशला आमच्या खूप आवडतात त्या. मग काय झाले त्याचं आवरून झाले. ह्यांनाही दिलं सगळ्याला खायला. त्यांनाही आवडली. आणि गणेश चाललेला आहे क्लासला. सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर आता मी आणि आत्या बसलो जेवण करायला. झालेली सगळी कामं. आत्या गेल्या होत्या गवार खुरपायला. आत्या काय म्हणते गवार? काय करायचं सांगा. आणि रान झाले वाळलेलं आहे त्याच्यामुळे जरा खुरपायला त्रास होतोय. आणि हे तिघजण चपात्या खाऊन बसलेत. आता ती बघा ना किती छान त्यांच्यात बसलेली असते आणि त्यांना फटके पण देते. तिला कंटाळा आला की फटके पण असतात. तिला त्रास द्यायला लागले की मग त्यांना मारती दोघाला जोरात. हे दोघांची झाली चपाती खाऊन. इकडे तिकडे हिंडतायत. ससे भाऊ पण तिकडे बसले आहेत. चपाती खाऊन झालेली आहे. अजून थोडीशी टाकावी लागणार आहे. तर चला जेवणात काय काय ते तुम्हाला दाखवते. आणि मस्त इकडे बघा हे मी रात्री गेले होते आमच्या इकडे भाऊकीत शिदोरी करायला गेले होते. आमच्याकडे ना नवरीला घरी केळवण केलं की हे असं बनवतात. जाताना तिला हे देतात. हे भरपूर साऱ्या अशा म्हणजे कडकण्या टाईप पुऱ्या बनवल्यात. ह्याचं कसं म्हणजे आहे ह्याचं पीठ कसं मळायचं मी ह्याचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड करणार आहे. तुम्ही नक्की बघा. आणि आज जेवणात बनवली आहे मस्त अशी सरभरीत वांग्याची भाजी. आज पातळ वांगा नाही बनवलेलं तर असं हे बनवले मस्त सरभरीत वांगं बनवले. येसराची छान अशी मस्त गावाकडच्या पद्धतीची वांग्याची भाजी. भाकरी आत्याने इकडे मोडून ठेवल्यात. आणि खाली आहेत भरपूर साऱ्या चपात्या. आणि आपली तव्यातली छान साबुदाणा खिचडी. तर तवा काय केलं चपात्या वगैरे झाल्यानंतर घासलेला होता. तर तव्यातली साबुदाणा खिचडी खूप अशी मस्त होती म्हणून मी तव्यात बनवली. कारण दोन्हीकडे आज भाज्यांना हे झालेले आहेत. तर माझा आहे उपवास त्याच्यासाठी साबुदाणा खिचडी बनवली आहे. आणि आज काय बनवलेलं आहे भरलेली मिरची बनवली आहे. भरून जी मिरची असती ती अशी छान बनवलेली आहे. हे बघा. तर ह्याची पण मी रेसिपी चॅनलवर अपलोड करणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही जाऊन चॅनलवर नक्की बघा की मी भरून मिरची कशी बनवते गावाकडच्या पद्धतीची. तर मग आत्या सगळ्यांना बोलवा जेवायला. तर काल मला व्हिडिओला अशी कमेंट आलेली आहे का की तूच छान बोलतेय तूच मस्त बोलते. आपणच आपल्या जेवणाचं कौतुक करायचं. अण्णाला वाईट बोलायचं नाही कारण मला आवडत नाही. मग सुरुवात आपल्यापासूनच करायची. यात वाईट काय सांगा मला तुम्ही कमेंट्स करून सांगा. आधी मी छान मस्त मी जर बोलले तर काही प्रॉब्लेम आहे का. तर चला मला काय निगेटिव्ह कमेंटकडे लक्ष द्यायचं नाही आहे. वातावरण असं सुंदर झालेलं आहे. आमची सगळी ही पिल्लं मस्त अशी खाऊन बसलेली आहेत. तर या सगळ्यांनी मग छान असं मस्त रानातलं जेवण करायला भेटूया पुढच्या व्हिडिओत.